ताईचं लग्न जमलं होतं, तर सगळं लग्न झालं वगैरे आणि मग तिच्या लग्नानंतर ना जर आमचा बॉन्ड अजून चांगला झाला, तर त्याच्यानंतर ना ती आम्हाला अशी खूप जीव लावायची. माहिती नाही तिला काय वाटायचं आमच्याबद्दल, पण अशी नाही का, की यांना हॉस्टेलला कुठं जायला मिळत नाही, हॉस्टेलला काही खायला मिळत नाही. मग आम्ही कधी मुंबईला आलो, मग मॉलमध्ये घेऊन जा, इकडे घेऊन जा. म्हणजे की ठीक आहे, तुम्ही एका अंड्यात राहता, तर अंड्याच्या पलीकडे पण एक जग आहे आणि ते कसं असतं. पण नेहमी असं हॉस्टेलला पण आम्हाला तेव्हा तिकडे भेटायला यायचे कधी-कधी. नंतर ना आमचा मी सांगितलं तुम्हाला 4-5 वर्ष आमचा कुठलाच कॉन्टॅक्ट नव्हता. त्याच्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला. म्हणजे आम्ही गावाला यायला लागलो. कारण आम्ही गावाला पण आलो नव्हतो ना मध्ये बरेच वर्ष. नंतर गावाला यायला लागलो ना आम्ही 2-3 वर्ष तर आम्हीच गावाला आलो नव्हतो. मामाकडे वगैरे राहायचो. तर त्या सगळ्या गोष्टी नंतर हॉस्टेलला लहान असल्यामुळे परत गावाला नाही येणं झालं. नंतर परत आम्ही गावाला यायला लागलो. असं सगळ्या गोष्टी. तर मग जेव्हा आम्ही गावाला यायचो तर ते पण यायचे. मग आमचा चांगला कॉन्टॅक्ट झाला आणि मग तिथून पुढे आम्ही हे बघा तेव्हा पण काही फोन नव्हते. पण ते कधी आले संगमनेरला, की मग आमच्या हॉस्टेलला हे भेटायला आणि त्यावेळेस ना ताई पण आम्हाला खूप जीव लावायची. जेव्हा पण येईल तेव्हा आमच्याकडे यायची. खूप खाऊ घेऊन यायची ती. म्हणजे बघा आमच्यासाठी ते जे काही असेल ते खूप होतं. ना आम्हाला एकदा आमचा दादा, आमच्या सगळ्या हॉस्टेल लाईफमध्ये आमचा दादा एकदा भेटायला आला होता आम्हाला. आला भेटायला आणि इतक्याशांना हॉस्टेलला माहीत नव्हतं मला भाऊ आहे का. कारण की कोणाचं हेच नव्हतं ना. आमच्या हॉस्टेलचं ॲडमिशन घेताना फक्त आत्या आणि मामा हे 2च व्यक्तींची एंट्री होती. त्याच्यामुळे आम्हाला भेटायला पण कोणाला अलाऊ करत नव्हते. तर दादा आला हॉस्टेलचे. मधीच तिला भाऊ कुठून आला हे ते नाही का आता हॉस्टेलच्या लोकांची मानसिक काही वेगळंच आहे का हे का? मी त्यांना बोलली, "नाही, हा माझा भाऊच आहे. त्याचं नाव विकी फापाणे आहे" वगैरे नाही का असं. आणि मग दादा आम्हाला तिघींना पण घेऊन गेला बाहेर. आम्हाला तिथंच जवळ घेऊन गेलेल्या दुकानमध्ये. आम्हाला इतके छान-छान ना क्लिप क्लिप घे, खायला घे, बॉर्नव्हिटा घे, हे घे, ते घे. आम्हाला त्याने त्यावेळेस ₹400-500 इतकं पिशवी भरून खायला घेऊन दिलेलं. म्हणजे मला अजून पण ना इतकं आठवतं ना दादा आलेला. आम्ही सगळे म्हणतो, "हा माझा दादा आहे, हा माझा." तर मग आपल्या गोष्टींसाठी ना आपल्याला प्रत्येक गोष्ट खूप मोठी वाटते. तर तसं काहीतरी. तर तेव्हापासून मग दादाची, आमची किंवा ताईन आमचं त्यांचं सगळं छान बॉन्डिंग झालेलं आणि तेव्हापासून जास्त नाही हां, पण थोडंफार. आम्ही एकमेकांना भेटायचो. ते आमच्यासाठी काय-काय करायचे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतरनं आम्ही हॉस्टेलचं लाईफ वेगळं चाललं होतं. स्कूलचं लाईफ वेगळं चाललं होतं. हॉस्टेलमधून ट्रिप जायची, स्कूलमधून ट्रिप जायची, हॉस्टेलमध्ये गॅदरिंग व्हायचं, स्कूलमध्ये गॅदरिंग व्हायचं. हॉस्टेलमध्ये जेव्हा गॅदरिंग व्हायचं तेव्हा तर काही नाही आमचं हॉस्टेल इंटरनली व्हायचं. जेव्हा स्कूलमध्ये व्हायचं तेव्हा हॉस्टेलच्या मुलांचा एक ग्रुप असायचा, स्कूलच्या मुलांचा एक ग्रुप असायचा आणि केंद्र जे मी तुम्हाला बोलली ते पण एक हॉस्टेलच होतं. तर त्याचं नाव केंद्र होतं. तर त्यांच्या एक ग्रुप असायचा. अ, असं डान्स परफॉर्मन्स असायचे. प्रत्येक ज्याची त्याची प्रॅक्टिस जो तो ज्याची त्याच्या पद्धतीने करायचे. तर असं सगळं. तर आम्ही 5वी असताना ना एक डान्स घेतला होता. आमचे डान्स ग्रुप मेंबर होते. मी, प्रतीक्षा, प्रेरणा पेंढारे, मोनिका आमले, अवंती ढोकरे, एक होती अंकिता भोसले. कोणाला आठवते नाही आठवते मला माहीत नाही. संपदा शेळके. त्याच्यानंतर अजून माझ्याकडे ना ते फोटोज पण आहेत बरं का. तर आम्ही एवढे सगळे डान्स घेतलेला आम्ही 5वी असताना. आमचा डान्स होता झुबीडुबी. आमचा हॉस्टेलच्या प्रायमरी ग्रुपमधला आमचा तो डान्स होता आणि आम्ही तो घेतला होता आणि माहिती आम्ही सगळ्यांनी 10-10, ₹20-20 जमा करून त्याच्यासाठी लागणारं ते डेकोरेट, त्याच्यासाठी तो स्प्रे, त्याच्यासाठी ते बलून्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेस ना प्रतीक्षाला जी ड्रेपरी होती ती ब्लॅक कलरचा ड्रेस होता. तर तो आमच्याकडे होता कारण की ना कोणीतरी आम्हाला ड्रेस दिले होते आणि त्याच्यामध्ये तो ड्रेस होता. ठीक आहे. पण अ, मला आमचं डान्सचे ड्रेसची जी थीम होती ना डान्सची, तर ती होती व्हाईट कलरचा ड्रेस आणि माहिती आहे माझ्याकडे त्यावेळेस ड्रेसच नव्हता तो. लास्ट मोमेंटपर्यंत आम्ही इतकं ट्राय केलं, की ड्रेस कुठे मिळेल का? काय का? पण मला फायनली मिळाला नाही आणि आमच्या ज्या कोल्हे मॅडम होत्या, त्यांनी मला ₹350 दिले आणि ड्रेस घेऊन आलो. तर तो आम्ही डान्स केलेला तेव्हा. आणि आम्ही माहितीये इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅडमनी तेव्हा मला इतकी हेल्प केलेली. अ, तो ड्रेस माझ्याकडे खूप वर्ष होता यार. खूप वर्ष म्हणजे ना अ, कोणीतरी माझ्यासाठी ना मी पहिल्यांदाच तेव्हा नवीन ड्रेस घेतला होता. मला कोणीच मम्मी-पप्पा गेल्यानंतर माझ्यासाठी नवीन ड्रेस माझ्या ताईच्या लग्नात एकदा घेतला होता. मला माहीत नाही ताईचं लग्न आधी होतं का नंतर, पण असंच तो एक ड्रेस आणि हा दुसरा. असे मला नवीन आणि ते पण कुणीतरी दुसऱ्याने घेऊन दिले. मला इतका आनंद झालेला आणि खूप छान ड्रेस घेतलेला तेव्हा आमच्या कोल्हे मॅडमनी.
त्यांनी पण खूप जीव लावला आम्हाला. म्हणजे प्रमाणाच्या पेक्षा बाहेर मला आता सगळे कमेंट करतात, की ज्या-ज्या सरांचे, मॅडमचे तू नाव घेते, तर गुरुपौर्णिमेला जा तू, त्यांना भेट, नाही का. मला जर पॉसिबल झालं ना, तर मी नक्की, नक्की करणार आहे ते. तर असं सगळ्या गोष्टी आणि तेव्हाच ना, त्याच वेळेस ना माझ्या अ, बघा मला असे हेल्प करणारे ना खूप जण होते बरं का. मला कधी त्या सगळ्या काळामध्ये मला कधीच एकटीला एकटं फील झालं नाही. मला कधीच लो फील झालं नाही. मी खूप स्ट्राँग, मी खूप मोटिव्हेट होऊन, खूप मला सगळे सपोर्ट करून मी सगळ्या गोष्टी करत होती म्हणजे. आणि माझ्या बहिणींना पण मी सायमल्टेनियसली सांभाळत होते. मी कुठल्या पॅरेंट्सवर डिपेंड नव्हते. मी कोणाकडे कधी काय हट्ट करत नव्हते. मी कोणाला तुम्ही हेच करा, तेच करा, काही नाही, काही नाही. फक्त जे राहिल्यात गोष्टी त्या राहिल्यात आहे. तर त्यावेळेला माझ्या अ, मावशी आहे माझी एक धांद्रफळची म्हणजे मल्हारवाडीची वाटतं त्या आणि ते ज्यांची शेती करायचे ना वाटतं, तर ते जे काका-काकू होते, ते आमच्या हॉस्टेलच्या मागे राहायचे. खूप मोठा सपोर्ट त्यांनी पण केलाय आम्हाला. त्यांचं नाव घुले होतं, म्हणजे आहे. आता काकू तर नाही राहिल्या. ते मी 8वी असताना की 9वी 8वी असताना 8वी नाही. मी 6वी-7वी असताना त्या एक्सपायर झाल्या आणि माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता मी 4थी असताना. म्हणजे मला लेट कळालं ॲक्चुअली किंवा लेट आमचं ओळख झालेली. त्या पण खूप आम्हाला हेल्प करायच्या. त्यांचे जे मुलं होते, त्यांचे ड्रेस वगैरे असायचे ते आम्हाला देणं किंवा असंच नाही का, दर आठवड्याला मी त्यांना अशीच भेटायला जायचे. जेव्हा पण जाईन, तेव्हा ते ₹10-20 माझ्या हातात द्यायचे. बघा, ते ₹10-20 खूप मोठी गोष्ट होती. ते ₹10-20 कसेतरी आठवडाभर किंवा एखादा महिना पण आमच्याकडे जायचे. एका गोष्टीसाठी खूप रडायला लागायचं. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी होत्या आमच्या हॉस्टेलला. खूप मोठ्या हॉस्टेलचं बघा, मी 10 वर्ष हॉस्टेलला राहिली आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून खूप आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेल. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल ग्रो करायला तुम्हीच हेल्प करा. तर चलो बाय बाय.